अमृताची वाणी. संत महात्म्याचे शब्द म्हणजे काय? अमृताची वाणी वरुषला शुद्ध करित्या अशुद्ध ऐसा कोड. हरी मुखा वाटा अमृतोच्चीर्णता येणे नवहे जन्मे. संत महात्म्यांचे शब्द असे असतात. भर्तृहरी राजा फार सुंदर वर्णन करतो. भर्तृहरी राजा म्हणतो संत महात्मे जे बोलतात ना ते कसं असतं, जो असं बोलतो तोच संत असतो. तो म्हणतो चित्ताल्हादी व्यसन विमुखम शोकतापापनोती यज्ञोत्थादि श्रवण सुखदम न्याय मार्गानुयायी तथ्यम पथ्यम व्यपगतमदम सार्थकम मुक्तादम यो निर्दोषम रचयति वचः तम बुधा संतमाहो. भर्तृहरी राजा वर्णन करतो चित्ताल्हादी, ज्याचे शब्द ऐकले असताना चित्ताला आनंद होतो. व्यसन विमुखम, वाईट व्यसनापासून मनुष्य परावृत्त होतो. ज्या शब्दाच्या योगा शोक तापापनोदी, मनुष्याच्या जीवनातला शोक आणि ताप निघून जातो आणि मनुष्याच्या जीवनात यज्ञ निर्माण होतो. यज्ञोत्पादी श्रवण सुखदम, ऐकलं असताना सुख देणारे शब्द. न्याय मार्गानुयायी, अन्यायाच्या मार्गापासून परावृत्त करून मनुष्याला न्यायाच्या मार्गावर नेण्याचं काम करणारे शब्द संत महात्म्याचे. तथ्यम पथ्यम, तथ्यपूर्ण, अतिशय मोठा समुद्राहून खोल अर्थ भरित, फार मोठा अर्थ संतांच्या शब्दात असतो. व्यपगतमदम, मनुष्याच्या जीवनातला मध घालवणारे शब्द संत महात्म्यांचे. अर्थपूर्ण, सार्थकम मुक्तवादम, ज्याच्याबद्दल कसल्याही प्रकारचा वाद होऊच शकत नाही असे संतांचे शब्द. यो निर्दोषम रचयति वचः, असे निर्दोष शब्द जो निर्माण करतो त्यालाच विद्वान लोक संत म्हणतात. काही बोलतो काही सांगतो त्याला संत म्हणत नाही. निर्दोष अशा प्रकारची अमृताची वाणी ज्याच्या मुखातून बाहेर पडते तोच संत असतो. तुकाराम महाराजांच्या सारखे संतांचे असे शब्द असतात, कधी ते कठोर बोलतच नाहीत, पण ज्याचा परिणाम चांगला आहे असं कठोर बोलणं ते स्वीकारतात. कधी कधी लोकांना चांगलं सांगून बघितलं, पायाला विनवणी करून बघितली, विनंती केली, लोक ऐकत नाहीत, त्यावेळी मात्र तुकाराम महाराजांचे शब्द बदलतात आणि महाराज तीक्ष्ण उत्तराचे बाण हातामध्ये घेतात. लोकांना सांगतात बाबा भक्ती करा, भजन करा, नित्य नियम करा, धर्माचं पालन करा. माणसं करत नाहीत ना. गंमत असे, धर्म शिकवण्याकरता संत महात्मे प्रयत्न करतात, पण माणसं धर्माचं आचरण करत नाहीत. कारण काय, आपलं जीवन आता सेक्युलर झालेलं आहे. या सेक्युलर धर्मनिरपेक्ष आहे, या धर्मनिरपेक्ष जीवनामध्ये धर्माला स्थान नाही आणि त्यामुळे माणसं धर्मापासून परावृत्त होतात. माणसं आपला धर्म पाळत नाहीत. गंमत अशी, लोक एका ठिकाणी सुभाषितकार म्हणतो, हे हिंदू लोक असे विचित्र झालेत म्हणे, संध्याही करत नाहीत आणि धड नमाजही पडत नाहीत. न संध्यां संधत्ते नियमित निवाजान्न कुरुते नवा मौंजी बंधम कलयति नवा सौनत विधी न रोजां जानीते व्रतमपि हरे नैव कुरुते न काशी मक्का शिव शिव न हिंदू न यवनः. गंमत अशी ह्या लोकांची, न संध्यां संधत्ते, संध्याही करत नाहीत आणि नमाजही पडत नाही. नियमित निवाजान्न कुरुते, ब्राह्मणांनी संध्या केली पाहिजे. सगळ्या हिंदूची संध्या आहे बरं का. जेवढे हिंदू आहेत त्यांना संध्या आहे, जेवढे वारकरी आहेत त्यांना संध्या आहे. हरिपाठ म्हणजे वारकऱ्याची संध्या आहे. प्रत्येक वारकऱ्याला रोज हरिपाठ केलाच पाहिजे, वारकऱ्याची ती संध्या आहे. पण संध्या काही लोक संध्या करत नाहीत, नमाजही पडत नाहीत, नवा मौंजी बंध म्हणजे करून घेत नाहीत, करत नाहीत. आणि ते लोक जे करतात तेही करत. कलयति नवा सौनत विधिं न रोजां जानीते, रोजा रोजही करत नाहीत, रोजही करत नाहीत आणि एकादशी करत नाहीत. एकादशी सोमवार न करीती कोण त्यांची गती. न रोजां जानीते व्रतमपि हरेर्नैव कुरुते, आणि काशीलाही जात नाहीत आणि मक्का मदिनालाही जात नाहीत. मक्का काय म्हणाल यांना, शिव शिव, अरे अरे अरे
न हिंदू न यवना, धड हिंदूही नाही तर धड यवनही नाही, असे लोक आहेत. धर्माचं पालन करत नाहीत. त्यांच्याकरता संत महात्मे सांगतात, बाबा तुम्ही पूजा अर्चा करा, दररोज तुमच्या घरातल्या देवाची पूजा करणं हा तुमचा धर्म आहे. हिंदू धर्मात सांगितलेलं आहे. प्रातस्मरण केलं पाहिजे, पूजा केली पाहिजे. तुम्ही तुमच्या घरात पूजा करून देवाला नैवेद्य दाखवला तर देवाला भूक लागली म्हणून दाखवायचं नाही. देवाला नैवेद्य दाखवला तर तुम्हाला पोटभर मिळेल म्हणून देवाला नैवेद्य दाखवला. देवाला पंचामृताचं स्नान घातलं तर तुम्हाला दही दूध खायला मिळेल. कारण देव घेसी तेव्हा देसी ऐसा असशी उदाहरण. त्याला थोडं द्या, कृतज्ञतेनं त्याला अर्पण करा, तो तुम्हाला कमी पडू देणार नाही. संत महात्मे आपल्याला हे सांगून बघतात, लोक ऐकत नाहीत. देवाला वस्त्र द्या, तुम्हाला वस्त्र मिळेल. देवाला कापसाचं वस्त्र तरी वाहा. देवाला वस्त्र मिळत नसेल, कापसाचं वस्त्र करायला मिळत नसेल तर पूजेमध्ये फार सोपं. वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षतां समर्पण. देवा तुला वस्त्र म्हणून अक्षता वाहतो. अक्षता वाहिली तरी वस्त्र मिळालं देवाला, देव आपल्याला वस्त्र देईल. पण तुकाराम महाराज म्हणतात, असे विचित्र लोक आहे, देवाच्या वस्त्राची स्वप्नातही आठवण करत नाहीत आणि बायकोला मात्र भारी भारीच्या साड्या आणून देतात. महाराजांचे शब्द, देवाच्या वस्त्रा स्वप्नेही नाठवी, स्त्रियेची पाठवी उंच साडी. गायीचे पाळण नयेची विचार, अश्वासी खरारा करी अंगे. गाईचं पालन करते, घोड्याला मात्र खरारा करत बसतात. काही लेकराचं काही धुवायला तयार होतात, पण संताचे द्विजाचे पाय धुवायला त्यांना नमणे प्रक्षाळ द्विजपाय. अशा प्रकारचे जे लोक आहेत ना, तुकाराम महाराज त्याच्याविषयी असे शब्द वापरतात, तीक्ष्ण उत्तराचे बाण वापरतात. तुका म्हणे तुमच्या तोंडामध्ये तुरका जातो यमलोका. तुकाराम महाराजांचे हे शब्द आहेत. यालाच तीक्ष्ण उत्तराचे बाण म्हणतात. नाथराय सुद्धा म्हणतात, बाबा तुझ्या तोंडाला देवाचं नाव येत नाही, तुझी माय काय भूतापाशी गेली होती? काय तुझी काय माय गेली होती देवतापाशी? हरी हरी मुखाशी हरे पातके करिता Dewa,